मामी ते मला एक लोन घ्यायचं आहे तर हे शेत माझ्या नाव करता का थोड्या दिवसासाठी? तुमच्या नावावर रान करून आम्ही काय भीक मागायचा का बस स्टँडला? रान तर काही नाही, पण आम्ही संडास बाथरूम सुद्धा तुमच्या नावावर करून देणार नाही. नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणारे आम्ही बायका 1,500 रुपये घेऊन सरकारचं ऐकणार होय? तुमच्या पोराला नीट समजून सांगा, माझ्या पोराला मारले, पुन्हा जर त्यानं हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी. ते जाऊ द्या, तुमचं लग्न पण झालंय? अहो माझ्यासाठी एखादा उखाणा बोला की. उखाणा बोलू का? बरं ऐक. काळ्या काळ्या सालीत पिवळा पिवळा फुटाणा, काळ्या काळ्या सालीत पिवळा पिवळा फुटाणा, आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या जिंदगीचा झालाय कुटाणा. आणि वरून मला सारखंच म्हणती, अहो माझ्यावर पैसे लुटाना. तू चंद्रमुखी, मी सूरजमुखी. मी तुमच्यावर दुखी, तुम्ही माझ्यावर दुखी. तुझं तोंड कायमचं बंद कर, म्हणजे तू पण सुखी आणि मी पण सुखी. सुनी, मला आत्ताच्या आत्ता सोड चिठ्ठी पाहिजे. काय रे देवा, ह्या माणसाला एक सुद्धा वस्तू सापडत नाही. थांबा, हुडकून आणून देते. एक सुद्धा कामाचं नाही, काय सुद्धा सापडत नाही. सगळं मीच द्यावं हुडकून. तुमचं दुसरं लग्न झालंय का? नाही बाबा, कोण म्हणलं तुला? मग ती माझी मैत्रीण कशी म्हणत होती माझा नवरा लकी म्हणून? अगं लकी म्हणजे नशीबवान, तिचा नवरा नशीबवान आहे असं ती म्हणत होती. मी लकी नाही. ती म्हणली माझा नवरा लकी आणि तुमचं नाव बी लकी. मग मला वाटलं म्हणजे तुम्ही तिचा नवरा आहेत काय की. जेव्हा मी पॉइंट टू पॉइंट बोलते ना, तेव्हा लोकांच्या जॉईंट टू जॉईंट मध्ये दुखायला लागतं. बायका एकमेकांच्या साड्या बघून जळतात आणि माणसं एकमेकांच्या बायका बघून. अरे दलिंद्रा. माझ्यासमोर जास्त नाटक करायचं नाही काय. आता मी तर राहीना म्हणजे राहीना, संपला विषय, चालली मी माहेरला. आज पगार झालाय माझा. मी या वेळेला 2 साड्या घेणार. अगं चपाती वाढती. संपली चपाती. असं कसं संपली? जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही, तसंच चपाती संपली. तुम्ही मुलं ना सगळे एकसारखेच असता. बरोबर आहे, आम्ही तुमच्यासारखं मेकअप करत नाही ना. चल बाबा. मामी तुम्ही जा, मी कोंबड्याची राखण करतो. काही गरज नाही, मी माझी सांभाळते कोंबड्या. अहो, माझ्या भरोसाची वा, मी काय करीत नाही कोंबड्याला. परवासा आणि तुमच्यावर गेल्या बारीस म्हणलं कोंबड्याला लक्ष द्या, तर 3 कोंबड्या कमी भरल्या. अहो माझा भाऊ आलाय बस स्टँडला, त्याला जाऊन घेऊन या बरं. आपल्याला लय कटाळा आला गाड्या. भावाचं काही नाही हो, तो कसा बी आला असता, पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं. लगेच आणतो. टंगड तोडून हातात देईन, गपचूप इथं बसायचं, मी त्यांना रिक्षा लावते. हा आलो आलो आलो. हे बघ मम्मी आल्या, मी स्टँडवरून घेऊन येतो. येताना पनीर आणतो, जरा पुऱ्या कर. श्रीखंड काय आपल्यात आहेच. हा कशाला? रात्रीची डाळ आहे आणि 2 चपात्या पडल्यात, तेच देणार आहे मी. पनीर ते नंतर. हा मम्मी तिथंच थांबा, आलो मी आलो. हा मम्मीला तुमच्या एवढ्या आवाजावर नका बोलवाला. अगं माझी मम्मी नाही, तुझी मम्मी आल्या. पनीर आणा काय? आणा प्लीज. नाही आता हाय तीच डाळ गरम कर आणि चपात्या हाय त्या गरम कर. अगं उद्याला जर तुला काही झालं, मी तर चक्क वेडा होईन. होय का? तुम्ही दुसरं लग्न तर नाही करणार ना? आता वेड्याचा काय भरोसा, येडं काय बी करू शकते. सासरे बुवा, तुमच्या मुलीला मेंदू अजिबात नाही बर का. जावई बापू, तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला, मेंदूचं काय बोलणं झालं नव्हतं. मामा 10 रुपये दे की चॉकलेट खायला. ए चल तिकडा, सारखं पैसे मागते. तुझ्या एवढा असताना मी मामाला पैसे सोड डोळे वर करून सुद्धा बघत नव्हतो.
कशाला मोठा मोठा फेकायला? सरळ सांग की पैसे नाहीत म्हणून. या जावाय बसा. उशीर कसा काय झाला? कसं काय झाला म्हणजे? तुम्ही कुठं हुंड्यात मला टू व्हीलर दिली की लवकर येणार आहे मी मागत होतो. टू व्हीलर द्या कुठं दिली टू व्हीलर तुम्ही? काय हलकट जावाय नाही. बर मी सुधरू का असाच बरा आहे? सुधरून तर कुठं मोठा तीर मारणार आहेस? जसा आहेस तसा गभरा. भरती जाऊ दे. कोमल, तुझं ह्या वर्षी काय लग्नाचा प्लॅन आहे का नाही? कोण करूनच दे ना. माझ्या संग कर की. केलं असते रे, पण तू लईच काळायस. आम्ही तुम्ही मला एक तर लग्नात बी हुंडा दिला नाही. आता कमीत कमी 1-2 लाख रुपये द्या किंवा आणि मला लग्नात कमन नाही तुम्ही हुंडा दिला. अहो जावाई, तुम्ही पोरगी सुद्धा द्यायच्या लायकीचे नव्हतात. ती पोरगीच दिली, त्याचा आभार मोठा माना. मग काय करतोय तो बॉयफ्रेंड? तुला सांगितलं कळत नाही का? मला बॉयफ्रेंड नाहीये. ऐकून बरं वाटतं ग. तुम्ही माझी शपथ घ्या की माझ्याशिवाय तुमच्या आयुष्यात दुसरी कुणीच नाही म्हणून. तूच आहेस दुसरी. सुनी, आमच्या ऑफिसची टूर चालली आहे शिमल्याला. मी बी जाऊ का? किती जण चाललाय? 20 जण. आणि त्यात लेडीज किती आहेत? 19. मामी मला आता फोन आलता. ते तुमचे भाऊ तुमचे वडील मला कदरलेत का काय हो? नाही कोण म्हणलं तुम्हाला नाही कदरले? तेच म्हणलं मी इतका भारी मला कशाला कोण कदरेन हो? नाही ते कदरले नाही तर ते तुम्हाला कुत्र्यासारखं हाणायला यायला लागले. सासूबाई, आज भाजीला काय बनवू? बनव की पिठलं. ए मम्मी, मी पिठलं नाही खाणार, मला नाही आवडत पिठलं. मग काय खाणार आहेस तू? थांब, विचार करत्या. ननंदबाई, मग तुम्हाला वांग्याची भाजी करू का? नको. भेंडी करू? नको. मग बटाट्याची भाजी बनवते. नको. सुनबाई, काटे आण ग तिथले. अगं मम्मी, खातो की मी पिठलं. आवडतंय मला. ओ भाऊजी, माझा आयफोन बघितला का कुठं? नाही हो वहिनी. हा, तेव्हाच बघणार की आयफोन जेव्हा तुमचा भाऊ मला घेऊन देईल. ओ वहिनी, तुम्ही फॉर्च्युनर चावी बघितला का? नाही की ओ भाऊजी. तेव्हाच बघणार की जेव्हा तुमचा बा माझ्या भावाला हुंड्यात फॉर्च्युनर दिला असता. अहो, हे बघा काय लिहिलंय. बायका नवऱ्यापेक्षा जास्त खुश असतात. होय की, त्यांना कुठं बायको असते? वहिनी, मी लग्न केलं तर माझ्या पसंतीच्या मुलीसोबतच करणार, नात लग्नच करणार नाही. ओ भाऊजी, हे सगळं मला कशाला सांगायलाय? तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या दादाला जाऊन सांगा. सांगतो की काय घाबरतो वाटलं काय? मामी चहा करावं. दूधच नाही, काळा चहा करा. साखरच नाही, गुळ टाका मग गुळ. गुळ सुद्धा नाही. सगळं नाही 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 मग नेमकं हाय तरी काय? फक्त पत्ती आणि पाणी एवढंच आहे. द्या मग उकळून, काय अडचण नाही. माय काहीच हलकटपणा आहे गे माय. आज काय हलकट जावाईत असली. बया कोथिंबीर कशी आहे? हिरवी आहे. बया कोथिंबीर कशी दिली? हाताने दिली. अहो तसं नाही हो, कोणत्या भावाने दिली असं विचारतोय मी. भावानं नाही, मीच दिली. भारतातल्या पुरुषांचं नशीब लय मोठं. कसं माहितीये का? एवढ्या 100 चुका करून पण त्यासनी बायका पुजत्यात. बाहेरच्या देशात डायरेक्ट नवराच बदलतात. बया कोथिंबीर कशी आहे? हिरवी आहे. बया कोथिंबीर कशी दिली? हाताने दिली. अहो तसं नाही हो, कोणत्या भावाने दिली असं विचारतोय मी. भावानं नाही, मीच दिली.